कावड यात्रेदरम्यान जळगाव चोपडा मार्गावर मुमराबाद जवळ अपघात झाला। डंपरने एका युवकाला धडक दिल्यानं 10 वर्षीय प्रबल गवळीचा मृत्यू झाला आहे। दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि ट्रकला आग लावून दिली। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान अपघातातील आयशर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होती आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये तणाव पाहायला मिळाला। या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। जळगाव शहरामध्ये आज कावड यात्राचे या ठिकाणी शनीपेठच्या युवकांनी या ठिकाणी आयोजन केलं होतं। या ठिकाणी मंदिर आहे, शिव मंदिर, त्या ठिकाणी कावड यात्रा येणार होती। त्या ठिकाणी एक लहान बालक या ठिकाणी रस्त्यावरून जात असताना एका गाडीने या ठिकाणी त्याला धडक दिली। आपण बघू शकतो की संतप्त नागरिकांनी या ठिकाणी जी गाडी होती चारचाकी, त्या गाडीला पेटवून दिलेलं आहे आणि गाडीचा जो पूर्ण यामध्ये जो माल होता तो पूर्ण जळून खाक झाला आहे। त्याचप्रमाणे पाहिलं तर या ठिकाणी रास्ता रोकोही या ठिकाणी करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी लवकरात या ठिकाणी बंदोबस्त लावून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती, रास्ता रोको झाला होता, त्या नियंत्रणात आणलं आहे। पण मात्र जी ट्रक आहे तो या ठिकाणी पेटताना आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी अग्निशामक दलाने, महापालिकेचे जे अग्निशामक दल या ठिकाणी येऊन या आगीचं नियंत्रणाचा प्रयत्न सुरू आहे। पण मात्र या ठिकाणी एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।